नमस्कार, मी विदुला. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात हृदयविकारामुळे जीवाला धोका निर्माण झालाय. अगदी सुदृढ लोकांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण दिसून येते. दिल से दिल तक हेल्दी हार्ट हा टॉक शो प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशील बनवण्यासाठीचा एक जनजागृती उपक्रम आहे. आकडेवारी दर्शवते की पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा 10 वर्ष आधी भारतीयांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होऊ शकतो. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांना हृदयविकाराबद्दल शिक्षित करण्यासाठी भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोची मोहीम सुरू करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचे लाखो भारतीयांनी कौतुक केले आणि हजारो भारतीय या मोहिमेत सामील झाले. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आपली चर्चा सादर करतात आणि आपल्याला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि जागृत करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मिलिंद खर्चे, डॉक्टर महेश देशपांडे, डॉक्टर कृष्णा कोरडे आणि डॉक्टर श्रद्धा रुनवाल. नमस्कार डॉक्टर. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ही चर्चा पुढे नेत असताना माझा पहिला प्रश्न डॉक्टर मिलिंद खर्चे यांना आहे. डॉक्टर मिलिंद खर्चे, आमच्या शोचं नाव आहे दिल से दिल तक हेल्दी हार्ट आणि आपण बघतो की मराठवाडा, खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणतः 25 ते 40 वयोगटातील तरुण आहेत. त्यांना हार्ट अटॅकचं प्रमाण दिसून येतं. पण अशी कुठली 3 छुपी रिस्क फॅक्टर असं आपण म्हणू शकतो, हिडन रिस्क फॅक्टर, जी आपल्याला आढळून येतात आणि त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्ते. हा खरंच एक ज्वलंत प्रश्न आहे. म्हणजे आजकाल जर म्हणजे कुठेही गेलं तरी हा प्रश्न विचारला जातो, की तरुण वयोगटामध्ये हृदयरोगाचं किंवा हृदयविकाराचं प्रमाण अधिक का होतंय आणि ते का वाढतंय? तर अर्थातच याला काही कारणं आहेत. अर्थात जी पारंपरिक कारणं आहेत ती तर आहेतच. म्हणजे व्यायामाची कमतरता म्हणावं किंवा व्यसनं जी आजकाल तरुण वयोगटामध्ये अधिक आहे. मधुमेह असणं, बीपी जास्त असणं किंवा अनुवांशिकता ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि ह्या सर्वच वयोगटामध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढवतात. पण ह्याशिवायही आपण असेही तरुण बघतो की ज्यांना हे सर्व पारंपरिक हृदयविकाराची कारणं नाही आहेत, पण त्यांना हृदयविकाराचा झटका येतो, अचानकपणे येतो. मग प्रश्न निर्माण होतो की असं का? तर अगदी तुम्ही विचारल्याप्रमाणे त्याची काही छुपे कारणं किंवा ज्याला आपण हिडन ट्रिगर्स म्हणतो असे असू शकतात का? तर हो, अशी काही कारणं आहेत आणि अशी काही संशोधनं आहेत की जे अशा कारणांकडे बोट दाखवतात. तर यापैकी काही कारणांवर मी आज चर्चा करू इच्छितो. हृदयविकाराचं प्रमाण तरुण वर्गामध्ये पाश्चात्य देशामध्ये एक 5 ते 10% आसपास आहे. पण भारतामध्ये जो काही आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे त्यानुसार ते अगदी 25% पर्यंत जास्त आहे. अर्थात तो डेटा अगदी युनिफॉर्म नाही आहे, पण पुष्कळ जो काही हॉस्पिटल कोहॉर्ट डेटा आपल्याकडे आहे त्यानुसार ते 25% पर्यंत असतं, जे त्या मानाने बरंच जास्त आहे. म्हणजे पाश्चात्य देशापेक्षा 4 पट जास्त आहे. तर ह्याची कारणमीमांसा करायची झाली तर सगळ्यात मुख्य कारणामध्ये मी म्हणेल की स्ट्रेस म्हणजे ॲक्यूट स्ट्रेस किंवा आपला तणाव म्हणू आपण त्याला, मानसिक ताणतणाव म्हणू. म्हणजे असं कुठलं तरी काहीतरी कारण झालं आणि ताणतणाव झाला, त्याबद्दल मी बोलत नाहीये. ते सर्वांना माहिती आहे. पण एक क्रॉनिक स्ट्रेस, आजकालचा लाईफस्टाईलचा तणाव हा सगळ्यांच्या मनावर असतो. आपण ज्याला एक अल्वेज ऑन पर्सनॅलिटी म्हणतो, की त्याची बरीच कारणं असू शकतात. तुमचं वर्क प्रेशर आहे, म्हणजे तुम्हाला कामाचा तणाव आहे, फायनान्शियल ताणतणाव आहे किंवा आणखी कुठल्याही कारणाने मोस्ट ऑफ द जो पूर्णपणे तरुण वर्ग जो आहे तो एका तणावाखालीच जगत असतो आणि तो तणाव कधीच जात नाही. तर एक लो पण असा क्रॉनिक ताणतणाव शरीरावर राहिल्यामुळे शरीरातलं कॉर्टिसॉल या हार्मोनचं प्रमाण वाढतं. बीपी एक सामान्य लेवलपेक्षा अधिक वाढतं आणि एक मायक्रो इन्फ्लॅमेशन असं म्हणूया आपण ते शरीरात होतं आणि त्यामुळे अचानकपणे कुठेतरी रक्तवाहिनीमध्ये एक त्याचं प्लाक रप्चर किंवा आतलं आवरण तुटून तिथे क्लॉट होऊन अटॅक येण्याची शक्यता वाढते. तर हे एक हिडन ट्रिगर झालं. दुसरं हिडन ट्रिगर म्हणजे झोपणे अनियमित होणे. म्हणजे मी कमी झोपेबद्दल बोलत नाहीये, पण सॉर्ट ऑफ अनियमितता म्हणजे इररॅशनल स्लीप. कधी आपण पूर्ण झोप घेतो, कधी घेत नाही. लेट नाईटपर्यंत काम करणे किंवा आजकाल OTTमुळे स्क्रीन टाईम खूप वाढला आहे, त्यामुळे झोप कमी होणे आणि त्यासोबत पूर्ण आपलं जे शेड्यूल आहे ते इर्रेग्युलर राहणं झोपेचं. त्यामुळे सुद्धा बीपी वाढणे किंवा ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो, म्हणजे इन्सुलिनची जी सेन्सिटिव्हिटी असते ती कमी होणे
आणि त्यामुळे इन्फ्लमेशन होऊन हृदयविकाराची शक्यता वाढणे हे शक्य आहे. आणि तिसरं एक हिडन ट्रिगर मी ज्याला म्हणेल, की ज्यामध्ये आपण असं म्हटलं जातं, की हा व्यक्ती तर फिट आहे, मग याला हृदयविकार का झाला? तर सो कॉल्ड फिट किंवा जे जिममध्ये जाणारे लोक आहे, पण ते काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. जसं की विसरल फॅट किंवा ज्याला आपण एक पोटावरची चरबी असं म्हणू शकतो, ती थोडीशी जास्त असते. त्यांचं थोडं ट्रायग्लिसराईड जास्त असतं. त्याला आम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम असं म्हणतो, की जे अगदी साहजिकपणे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांना असं वाटतं आपण जिममध्ये जातो, रोज जिम करतो, आपण फिट आहोत. पण त्यांचं ट्रायग्लिसराईड वाढलेलं असतं. ट्रायग्लिसराईड हा एक कोलेस्ट्रॉलचा प्रकार आहे. चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल थोडंसं कमी असतं. आहारामध्ये कुठेतरी त्यामध्ये अनियमितता असते आणि अशा लोकांना जरी ते वरून फिट दिसत असले तरी हृदयविकाराची शक्यता ही सामान्य जनतेपेक्षा जास्त असते. तर हे जे हिडन ट्रिगर्स आहे ह्याकडे जर आपण लक्ष दिलं तर पारंपरिक जे कारण आहे त्यासोबत ह्याकडेही लक्ष दिल्याने हृदयविकाराची शक्यता नक्कीच तरुण वर्गांमध्ये आपण कमी करू शकतो. तरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर महेश देशपांडे यांना आहे. डॉक्टर, खऱ्या अर्थाने संपूर्ण मराठवाडा हा शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. जिथे ऊसतोड कामगार जास्त आहेत, कामगार असेल, गिरणी कामगार असतील, शेतकरी असतील, हे सगळेच पेशंट आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण बघत असाल. तर मधुमेह आणि हृदयरोग खऱ्या अर्थाने डायबिटीज, हार्ट डिसीज हे काय आहे आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि यासाठी आपण कुठली काळजी घ्यायला हवी? अ, सगळ्यात पहिलं तर डायबिटीस आणि हृदयरोग म्हटलं, की आम्ही याला आमच्या भाषेमध्ये डबल जिओपार्डी म्हणतो. आपण सगळ्यांना माहिती आहे, की बीइंग साऊथ ईस्ट एशियन म्हणजे आपण ज्या भागात राहतो, त्या भागामध्ये हृदयरोगाची नॉर्मलपेक्षा अधिक रिस्क आपल्याला सगळ्यांना जेनेटिक मेकअपमुळे आहे. नॉर्मल माणसाला समजा 1% रिस्क असेल, तर आपल्याला त्याच्या तुलनेमध्ये कमीत कमी 4 ते 5% अधिक रिस्क आहे. आणि याच्यात जेव्हा डायबिटीस आपल्याला सोबत एक दुसरा आजार म्हणून जोडला जातो, ही रिस्क दुप्पट होते. पण असं बघितलं गेलंय, की जेव्हा कुपोषण किंवा अधिक जास्त ताणाचे कामं करणारा व्यक्ती असतो, त्यावेळी ही रिस्क दुप्पट न होता चौपट देखील होऊ शकते. आपण ज्या वर्गाबद्दल बोलतोय ते आहेत शेतकरी, मजूर, ऊसतोड कामगार आणि हे सगळे कामगार वर्ग. यांच्यामध्ये विशेष रिस्क याच्याकरता वाढते, की या सगळ्यांना अत्यंत जास्त प्रमाणात श्रम करण्याची गरज असते. हा पर्टिक्युलर जो भूभाग आहे, इथे तापमानातल्या ज्या फरक आहेत, हे एक्स्ट्रीम्स असतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ऊन असतं, थंडीमध्ये अधिक थंडी असते आणि या एक्स्ट्रीम्समध्ये शरीरातल्या वेगवेगळ्या क्षारांचं आणि पाण्याचं प्रमाण हे संतुलित राखणं हा यांच्यासाठी एक खूप आव्हानात्मक विषय असतो. याच्यासोबत चांगला आहार, संतुलित आहार ह्या सगळ्या कल्पना त्यांच्या दैनंदिन चॅलेंजेसच्या परिघा पलीकडच्या असतात. यासोबत अत्याधिक प्रमाणामध्ये व्यसनांचा वापर पण या सगळ्या वर्गामध्ये दिसतो आणि त्यामुळे थकवा हा हृदयरोगाचं जसं लक्षण आहे तसं अधिक श्रमाचं पण लक्षण आहे. त्याच्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण किंवा थकवा आल्यानंतर त्याचं काहीतरी जुजबी उपचार करण्याचं प्रमाण किंवा त्याला ॲसिडिटी समजून दुर्लक्ष होण्याचं प्रमाण हे यांच्यामध्ये अधिक प्रमाणात सापडतं आणि या सगळ्या उपचारासाठी लागणारा खर्च आणि त्याच्या चिंतेमुळे खूप वेळा हा आजार अंगावर काढण्याची प्रवृत्ती या वर्गामध्ये अधिक आढळते. त्याच्यामुळे या वर्गामध्ये विशेष करून हृदयरोग दुर्लक्षिला जाण्याचं, ते उशिरा लक्षात येण्याचं किंवा त्यांच्यामध्ये वाईट कॉम्प्लिकेशन्स होण्याचं प्रमाण हे नॉर्मल वर्गापेक्षा अधिक आहे. मग या सगळ्यांसाठी काय करायला पाहिजे? तर मला असं वाटतं शासनाच्या द्वारे सुद्धा अनेक पद्धतीच्या योजना चालवल्या जातात. अनेक पद्धतीचे रुग्णालय आता सुसज्ज होत चालली आहेत आणि या सगळ्यांना प्राथमिकदृष्ट्या ही माहिती जर आपण पोहोचवू शकलो, की अशी लक्षणं आल्यानंतर दुर्लक्ष न करता प्राथमिक स्वरूपाची तपासणी म्हणजे ज्याला आपण म्हणू अगदी हृदय रक्तदाब असेल, ब्लड प्रेशर असेल आणि ईसीजी ही जर का त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात केली, तर एखाद्या मोठ्या घटनेपासून आपण त्यांना वाचवू शकतो. दुसरं, आता हा प्रश्न फक्त या मजुरांपुरताच आहे का? तर असं नाही. डायबिटीस आणि हृदयरोग या दोन्ही गोष्टींना आपल्याला एकत्र जेव्हा आपण बघतो, तेव्हा त्या आजारांच्या दोन्ही ज्या प्रवृत्ती आहेत, त्या एकमेकांना बळावणाऱ्या आहेत. म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज हा डायबिटीस वाढवणारा आहे, डायबिटीस कोरोनरी आर्टरी डिसीज वाढवणारा आहे. त्याच्यामुळे या दोन्ही आजारांना मूळतः उपचार हे चांगल्या दिशेने नेणं, त्याच्यात सातत्य राखणं, याच्यासाठी सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये जनजागृतीची गरज वाटते. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर कृष्णा कोरडे यांना आहे. डॉक्टर, मराठवाड्यात जनरली आपण बघतो की वय वर्ष 35 नंतरचे तरुण असतात, त्यांनी कुठल्या चाचण्या करणं महत्वाचं आहे जेणेकरून ते आपल्या हृदयाची काळजी घेऊ शकतात? खास करून कॅल्शियम स्कोअर सारख्या चाचण्या असतील किंवा अशा कुठल्या चाचण्या तुम्ही सांगू शकता जेणेकरून आपण 35 नंतर कुठलाही तरुण त्याच्या हृदयाची चांगली काळजी घेऊ शकतो?
सर्वप्रथम आपण जो प्रश्न विचारलेला आहे की 35 किंवा तरुण लोकांनी कोणत्या तपासण्या हृदयाकरता करायला हव्यात, तर मी याला 2-3 भागांमध्ये करतो. की सर्वप्रथम की आपल्याला काही लक्षणं आहेत का, हा सर्वात प्रथम विषय. दुसरा विषय, आपल्या घरात हृदयरोगाची काही अनुवंशिकता आहे का. जर आपल्या पालकांना, आई वडील किंवा सख्या नात्यामधल्या काही लोकांना जर 50 आणि 60च्या पूर्वीला कुणाची जर अँजिओप्लास्टी, बायपास किंवा हृदयविकारासंबंधित जर मृत्यू झालेला असेल, तर नक्कीच आपल्याला लक्षणं असो की नसो, आपण तरी 35 वर्ष म्हटले, मी तर म्हणतोय की 20पासूनच ज्यांच्या घरामध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे. स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्रीचा अर्थ असा की 50च्या पहिले एकतर आपल्या आईची, वडिलाची, मामाची, कुणाची जर अँजिओप्लास्टी झालेली असेल, बायपास झालेला असेल, कुणाला जर कमी वयामध्ये पॅरालिसिस आलेला असेल, तर अशा घरातील तरुणांनी 20मध्येच मला असं वाटतं की लिपिड प्रोफाईल म्हणजेच आपल्या शरीरामधलं जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे त्याची तपासणी ही कंपल्सरी म्हटलं तरी त्याला हरकत नाही, आपल्याला लक्षणं असो किंवा नसो. कारण की भविष्यामध्ये आपल्याला ती अनुवंशिकतेमध्ये आपल्याला सुद्धा भविष्यात हृदयरोग होण्याचा आपल्याला काही धोका आहे का किंवा पॅरालिसिसचा धोका आहे का, हे संपूर्ण गोष्टी आपल्या लिपिड प्रोफाईलवर ठरतात. ज्याला की भरपूर भाग असतात, जसं सरांनी सांगितलं की ट्रायग्लिसराईड, LDL कोलेस्ट्रॉल, HDL कोलेस्ट्रॉल, म्हणजे काही चांगल्या प्रकारातले कोलेस्ट्रॉल असतात. काही कोलेस्ट्रॉलने आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमा होतो. तर याच्याकरता लिपिड प्रोफाईल ही अत्यंत महत्त्वाची तपासणी एक ज्यांना काहीतरी अनुवंशिकता आहे त्यांच्याकरता व ज्यांच्याकरता अनुवंशिकता नाही सुद्धा, तरी 35मध्ये मला असं वाटतं की सर्वांनी आपलं ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉल, जे की लिपिड प्रोफाईल, या 3 गोष्टी आजच्या काळामध्ये, आजच्या तरुणांमध्ये मस्ट आहेत की आपल्या आपल्या वाढदिवसाला म्हणा किंवा कोणत्याही वार्षिक आपलं एक बॉडी पॅकेज किंवा आपलं संपूर्ण हेल्थ चेकअप करावं, या मताचं मी आहे. कारण की आम्ही आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये एक 20, 30, 22चे पेशंट्सला 2-2, 3-3 ब्लॉकेजेस बघतोय. अनेक तरुण हृदयविकाराच्या कारणाने अचानक मृत्यू पावलेले आपल्या आजूबाजूला आपण सर्वच ऐकतो. दुसरं आपण विचारलं की काही स्पेशलाइज टेस्ट असतात का, जसं की तुम्ही सांगितलं की कॅल्शियम स्कोर किंवा सिटी कोरोनरी अँजिओग्राफी. आजकाल शहरी भागामध्ये किंवा जेही तरुण स्वतः इंजिनियर्स आहेत किंवा डॉक्टर्स आहेत किंवा जे काही ग्रॅज्युएट झालेले लोक आहेत, त्यांना असं वाटतं की माझी अँजिओग्राफी मी करून घेतली पाहिजे, जेणेकरून अँजिओग्राफी झाल्यावर मला धोका आहे की नाही हे कळेल. याच्यामध्ये एक छोटासा फरक एवढा सांगू इच्छितो की अँजिओग्राफी किंवा कॅल्शियम स्कोर या सिम्पटम्स म्हणजे आपल्याला लक्षणं काय आहेत याच्यावर सांगितल्या जाणाऱ्या तपासण्या आहेत. एक रुटीन तपासण्या असतात ज्या आपण सर्वजण करू शकता, ज्या आपण करायला पाहिजे, ज्या की ECG झालं, 2D इको, कोलेस्ट्रॉल, ट्रेडमिल टेस्ट, ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट म्हणतो, या आपल्या रुटीन हेल्थ पॅकेजेस आहेत, हेल्थ तपासण्या आहेत, त्या सर्वांनी करून घेणं गरजेचं आहे. परंतु जे आपण कॅल्शियम स्कोर किंवा सिटी कोरोनरी अँजिओग्राफी किंवा कॅथेटर अँजिओग्राफी ह्या ज्या तपासण्या आहेत, ह्या आपण शक्यतो हृदयरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यावर आपण सोडल्या पाहिजे. कारण की याच्यामध्ये त्या टेस्टचं नेमकं आपल्याला अपेक्षित निकाल काय आहे आणि त्याच्यावर आपण त्यांची ट्रीटमेंट किंवा त्यांची जीवनशैली कशी बदलू शकतो, हे आपण एक त्याच्यामध्ये प्री रिक्विजिट असते की त्यांना रिस्क किती आहे. ज्यांना लो रिस्कचे आहेत त्यांना आपण काही वेगळ्या तपासण्या सांगतो, जे इंटरमिडिएट किंवा हाय रिस्कचे त्यांना आपण वेगळ्या तपासण्या सांगतो. एक सरळ उदाहरण सांगायचं झालं तर की जर आपल्या घरामध्ये कुणालाच हृदयविकाराचा किंवा काही त्रास नाही आहे, आपल्याला जरी कोणता त्रास नाही, तर तुम्हाला रुटीन तपासण्या खूप झाल्या, त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला सिटी स्कॅन किंवा कोरोनरी अँजिओग्राफी करण्याची अजिबात गरज नाही. परंतु जर आपल्या घरामध्ये कोणाला तरी लवकर हृदयविकाराचा झटका आलेला असेल किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री, अनुवंशिकता असेल आणि त्यासोबतच आपल्याला काही कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेला असेल, तर आपण एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणून आजकाल कॅल्शियम स्कोर करायला सांगतो. कॅल्शियम स्कोर म्हणजे की एक सिटी स्कॅन सारखंच आपल्या हृदयावर आणि हृदयाच्या धमन्यांमध्ये किती कॅल्शियम जमा झालेलं आहे याचं प्रमाण त्या तपासणीमध्ये कळतं. त्या तपासणीमध्ये आपल्याला डायरेक्ट रिलेशनशिप आढळते की ज्यांचं कोरोनरी कॅल्शियम हे 0पर्यंत असतं की ते एक नो रिस्क किंवा एकदम अत्यल्प 0 रिस्कमध्ये आपण त्यांना पकडतो. त्याच्यामध्ये 100, 200, 400 असे 3 प्रकारचे आपण कॅटेगरी टाकलेले आहेत, लो, इंटरमिडिएट आणि हाय रिस्क. जर कोणत्याही तरुणाला किंवा रुग्णाला कॅल्शियम स्कोर जर 200च्या वर असेल, तर आम्ही स्टॅटिन्स किंवा ज्यांचं कोलेस्ट्रॉल वगैरे कमी करणं, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते त्याला जी कमी करण्याकरता काही मेडिसिन सांगतो. आणि जर आपल्याला काही लक्षणं असतील, जसं की आपल्याला चालताना दम लागत असेल, छातीमध्ये वेदना होत असतील, एक अनावश्यक थकवा, जे डॉक्टर खर्चे साहेबांनी सांगितलं की अनावश्यक थकवा जो की आपल्या भागामध्ये भरपूर लोक हे विकनेसकडे नेतात, जर अनावश्यक थकवा लागत असेल तर मात्र आपण त्यांना सिटी कोरोनरी अँजिओग्राफी किंवा अँजिओग्राफी सांगू शकतो.
यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर श्रद्धा रुनवाल यांना आहे. डॉक्टर, असं म्हटलं जातं की महिलांना हृदयरोग होणारच नाही किंवा महिलांना हार्ट अटॅकचं प्रमाण नसतं. महिला यापासून सुरक्षित असतात. पण तुम्ही काय सांगाल की महिलांनी अशी कुठली काळजी घ्यावी किंवा तुमच्याकडे जेव्हा कुठलंही पेशंट येतं तेव्हा ते खांदेदुखी असेल किंवा साधा गॅस असेल, तर यासाठी येणारं पेशंट त्याची काही लक्षणे अशी कुठली आढळतात जेणेकरून तुम्हाला जाणवतं की यांना खऱ्या अर्थाने हृदयरोग आहे किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण दिसू शकतं? स्त्रियांमध्ये युजली मेनोपॉज पर्यंत प्रोटेक्शन असतं आपल्याला हार्ट अटॅक पासून प्रिव्हेंट करायला. पण मेनोपॉजच्या आधी तुम्हाला हृदयविकार होऊ शकतो जर तुम्हाला कोमॉर्बिडिटीज असेल तर. जर एखाद्या महिलाला डायबिटीज असेल, जर एखाद्या महिलेच्या फॅमिलीमध्ये अनुवंशिकताची हिस्ट्री असेल की त्यांना 50च्या आधी त्यांच्या आई वडील भाऊ बहीण यांना जर हार्टचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पण रिस्क फॅक्टर असते. तिसरा ओबेसिटी फिमेल्समध्ये खूप कॉमन असतं पोस्ट प्रेग्नन्सी. तर ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हे स्वतः एक रिस्क फॅक्टर आहे जे महिलांमध्ये मेनोपॉजच्या आधी पण आपल्याला हृदयविकार होऊ शकतो. चौथं म्हणजे इम्पॉर्टंट कारण असतात हे हाय कोलेस्ट्रॉल. तर आता डायट इतकं लाईफस्टाईल सगळ्यांचं एवढं चेंज झालेलं आहे की आपण फास्ट फूड सगळेजण खातात. तळलेले पदार्थ सगळ्यांना आवडतात. रेडी टू ईट फूड सगळ्यांना खावेसे वाटतात. तर हे जे प्रिझर्व्ड फूड्स असतात याच्यात सॉल्ट असतो, जेणेकरून तुमचं ब्लड प्रेशर वाढतो. याच्यात डालडा घी वापरला जातो, याच्यात पाम ऑइल वापरला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचा कोलेस्ट्रॉल लेवल वाढतो. तर हाय कोलेस्ट्रॉल लेवल हा परत एक रिस्क फॅक्टर आहे फिमेल्समध्ये की तुम्हाला कमी वयात पण हृदयविकार होऊ शकतो. तर हे कॉमन कारणं आहेत की मेनोपॉजच्या आधी पण महिलांना हृदयविकार होऊ शकतो. आता दुसरा टप्पा आपण बघूया की महिलांमध्ये सिम्प्टम्स काय-काय असू शकतात. तर मेन सिम्प्टम जेव्हा डायरेक्ट हार्ट अटॅक येतो, तर पेशंटला चेस्ट पेन होतं आणि एवढा जास्त चेस्ट पेन होतो की आपल्याला असं वाटतं की आपल्या छातीवर कोणी दगड टाकलेला आहे का? त्याच्यासोबत पेशंटला घाम फुटतो, कुणाला जॉ पेन होतो आणि कुणाला पाठीत दुखतं. तर हे जर असोसिएटेड सिम्प्टम असेल, तर हा चेस्ट पेन आम्ही टिपिकल चेस्ट पेन म्हणतो. याच्यासोबत स्पेशली जर पेशंटला डायबिटिक असेल, त्या फिमेलला डायबिटिक असेल, तर तिला टिपिकल चेस्ट पेन होत नाही. कारण डायबिटीसच्या पेशंटमध्ये नर्व्हज डॅमेज झालेले असतात. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला अटिपिकल सिम्प्टम्स दिसतात. जसं की थोडं चाललं की पेशंटला दम लागायला चालू होतो. आपण जो रोज काम करतो, पण अ, थोड्या आठवड्यामध्ये आपल्याला असं जाणवायला लागतं स्वतःला, की थोडं काम केलं की मी थकून जाते. तर ह्या सगळ्या लक्षणं जर आपल्यामध्ये आपल्याला दिसत असेल, तर आपण कार्डियाक दृष्टीने इव्हॅल्युएट केलं पाहिजे. एक बेसिक ECG, इको, स्ट्रेस टेस्ट आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल्स एवढं तुम्ही या 4 टेस्ट जर केल्यात, तर तुमचं कंप्लीट कार्डियाक इव्हॅल्युएशन होऊन जातं, की वेदर तुम्हाला काही हृदयविकार आहे का किंवा भविष्यात तुम्हाला होऊ शकतं का? या 4 टेस्ट तुम्हाला सांगू शकतात. आणि सहसा आपण जो बघतो, की फिमेल स्वतःकडे करतात. ते त्यांचा अर्धा टाईम फॅमिलीमध्ये आणि घर बघण्यात जातो किंवा आता वर्किंग असतात. तर बाहेरचं आणि घरचं मॅनेज करता-करता स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाही. तर हे सिम्प्टम जर आपल्यामध्ये आढळत असेल, तर आपण याला दुर्लक्ष करू नये आणि एक ॲन्युअल हेल्थ चेकअप आपण करूया. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर मिलिंद खर्चे यांना आहे. डॉक्टर, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी यामध्ये काय फरक आहे हे तुम्ही सांगाल? आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, मेट्रो सिटी पुणे किंवा मुंबई असेल, इथल्या कुठल्याही रुग्णाला, मराठवाड्याच्या कुठल्याही रुग्णाला एकच ऑप्शन असतं, कुठलाही आजार असेल तर मेट्रो सिटीमध्ये जावं लागतं. तर तुम्ही काय सांगाल, छत्रपती संभाजीनगर कसं प्रगतीपथावर आहे आणि यापैकी कुठल्या सुखसुविधा आपल्या शहरात आहेत? अर्थात तुम्ही म्हटल्याप्रमाणे एन्जिओग्राफी म्हटलं ना, म्हणजे आधी पेशंटच्या मनाची तयारी असते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींची कल्पना त्यांना असणं गरजेचं आहे. ह्यासाठी आपल्याला एक बेसिक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे, की आपल्याला हृदयविकार का होतं? ते हृदयविकाराचं मूळ कारण जे असतं ते म्हणजे हृदयाच्या रक्तपुरवठ्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होऊन हृदयाच्या रक्तपुरवठ्यामध्ये ब्लॉकेजेस येणे हे हृदयविकाराचं कारण असतं. आणि ह्यामुळे तिथे जर तो अडथळा पूर्णपणे बंद झाली ती रक्तवाहिनी, तर त्या भागामध्ये रक्तपुरवठा होत नाही आणि त्या हृदयाच्या त्या भागाला इजा होते आणि त्यालाच आपण हार्ट अटॅक किंवा हृदयविकार असं म्हणतो. सो जेव्हा आपल्याला अशी शंका असते, की ह्या पेशंटला हृदयविकार आहे किंवा
हृदयविकाराचा झटका आलेला आहे त्या पेशंटला, तर अर्थातच त्याच्या हृदयविकाराचा रक्तपुरवठा कसा आहे जाणून घेणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपण जी टेस्ट करतो, जी तपासणी करतो, त्यालाच अँजिओग्राफी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अँजिओग्राफी ही एक टेस्ट आहे, ती एक तपासणी आहे, ते ऑपरेशन नाही आहे. हे आम्हाला पुष्कळ वेळा रुग्णांना सांगावं लागतं. त्यांना नुसतं नावाचाच धसका बसतो अँजिओग्राफी म्हटलं की. मग आम्ही त्यांना समजावून सांगतो. तर अर्थातच आपल्याला अँजिओग्राफीमध्ये हे लक्षात येतं की हृदयाचा रक्तपुरवठा कसा आहे, त्यामध्ये काही अडथळा आहे का आणि त्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपल्याला अँजिओग्राफीवरनं कळतं की ब्लॉकेजेस किती आहेत, त्यानंतर ठरवलं जातं की त्यासाठी काय करायची गरज आहे. जर ब्लॉकेजेस 1, 2 किंवा 3 असतील आणि त्याचे बरेचसे क्लासिफिकेशन्स आहे, वर्गीकरण आहे, ज्यावरनं आम्ही ठरवतो की त्या रुग्णासाठी पुढची ट्रीटमेंट किंवा उपचार कुठला योग्य आहे. मग पुढचे उपचार म्हणजे एकतर अँजिओप्लास्टी किंवा बायपास. अँजिओप्लास्टी म्हणजे आम्ही ऑपरेशन न करता अँजिओग्राफी जशी प्रक्रिया असते त्याच प्रक्रियेचं थोडं ॲडव्हान्समेंट म्हणून आतमध्ये जाऊन बलून करून त्या ब्लॉकमध्ये स्टेंट टाकून त्या ब्लॉकला उघडतो. त्याला अँजिओप्लास्टी असं म्हटलं जातं. ते बिना ऑपरेशन होतं. हातातून किंवा पायातल्या रक्तवाहिनीतनं हे केलं जातं. आणि ज्या रुग्णांमध्ये खूप सर्व ब्लॉकेजेस आहेत, मल्टिपल ब्लॉकेजेस आम्ही ज्याला म्हणतो, तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत, मेन नळीमध्ये ब्लॉकेजेस आहेत किंवा खूप जास्त कॅल्सिफिक हार्ट ब्लॉकेजेस आहेत, अशा रुग्णांना जेव्हा बायपास हे अँजिओप्लास्टीपेक्षा अधिक टिकाऊ असेल असं वाटतं, तेव्हा बायपासचा पर्याय पण दिला जातो आणि अशा रुग्णांना बायपास हे सांगितलं जातं. बायपास म्हणजे काय, तर बायपास हे एक ऑपरेशन असतं, ज्याला आपण ऑपरेशन करून ब्लॉक असलेल्या रक्तवाहिनीला नवीन रक्तवाहिनी जोडून त्याला रक्तपुरवठा नियमित करतो. ह्याला बायपास असं म्हटलं जातं. तर बायपास हे एक ऑपरेशन असतं आणि ते सुद्धा आपण रुग्णांना तसं समजावून सांगतो. म्हणजे अर्थात अँजिओग्राफी ही एक तपासणी आहे, ज्यामध्ये आपल्याला कळतं प्रॉब्लेम काय आहे आणि अँजिओप्लास्टी आणि बायपास हे त्यावरील उपचार आहेत. आणि असा एक गैरसमज असतो की बायपास केल्यानंतर रुग्ण अधू होतो. पण अर्थात कुठल्याच उपचाराने रुग्ण अधू होत नाही. तर आम्हाला ते सुद्धा सांगावंसं वाटतं की बायपासनंतर, अँजिओप्लास्टीनंतर जे काही रेस्ट्रिक्शन्स आपण रुग्णांना सांगतो, ते अँजिओप्लास्टी किंवा बायपासमुळे नसून रुग्णाला असलेल्या हृदयविकारामुळे किंवा हृदयाची क्षमता जी कमी झालेली त्यामुळे असतात, ह्यामुळे नसतात. त्यामुळे अँजिओप्लास्टीमुळे किंवा बायपासमुळे रुग्ण हा अधू होत नाही. उलटं पुढे चालून रुग्णाच्या हृदयाची कार्यक्षमता वाढण्याची शक्यता चांगली असते. परत हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते आणि रुग्णाचं हृदय हे फार काळ चांगलं राहू शकतं, हेल्दी राहू शकतं आणि त्यासाठी हे उपचार जेव्हा गरजेचे असतात तेव्हा करणं अधिक योग्य. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले डॉक्टर, की मेट्रो सिटीज आपण जनरली याच्या आधी मराठवाड्याचे सगळेच पेशंट्स हे मेट्रो सिटीकडे कुठलाही उपचार घेण्यासाठी जायचे. तर आता तुम्ही प्रॅक्टिस करत असताना कुठले उपचार पद्धती आहे, जी की आता एआयचा काळ आहे आपण जनरली म्हणतो. तर कुठले उपचार पद्धती आहे ज्या आपल्याकडे सुद्धा आहेत आता? आता संभाजीनगरमध्ये सर्व ॲडव्हान्स अँजिओप्लास्टीचे टेक्निक्स अवेलेबल आहे. आम्ही आता त्याला इमेजिंग गाइडेड अँजिओप्लास्टी म्हणतो, ज्याला आपण रक्तवाहिनीची आतून सोनोग्राफी करणे किंवा त्याची ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी करणे. तर हे सर्व प्रकार इथे उपलब्ध आहे. त्यावरून आपल्याला कळतं की तो ब्लॉक कसा आहे, किती कडक आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे साधनं वापरायला हवेत. कधी-कधी खूप जास्त कॅल्शियम असेल तर आपण त्या ब्लॉकला ड्रिल करतो, ज्याला आम्ही रोटा ॲब्लेशन असं म्हणतो. तर हे सर्व अद्ययावत साधनं आज संभाजीनगरमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अँजिओप्लास्टीसाठी आजकाल रुग्णांना मेट्रो सिटीमध्ये जायची गरज उरलेली नाही आहे आणि आपल्या शहरामध्ये हे सर्व अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर महेश देशपांडे यांना आहे. डॉक्टर, असं म्हटलं जातं की टाइम इज मसल्स. खऱ्या अर्थाने संपूर्ण मराठवाडा शेतकरी वर्ग असेल किंवा विद्यार्थी असेल, तर यांना कधी त्रास झाला, हृदयविकाराचा झटका किंवा कुठल्याही हृदयात छातीत दुखायला लागलं, तर रुग्णालयात जाण्यापूर्वीचा काळ खऱ्या अर्थाने आपण त्याला म्हणतो की गोल्डन अवर. तर आपण या काळात पहिल्या 10 मिनिटात अशी कुठली काळजी घेणं गरजेचं असतं, जेणेकरून आपण त्या रुग्णाला वाचवू शकू? मला असं वाटतं की हा प्रबोधनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सगळ्यात जास्त मृत्यू हे हृदयरोगाची लक्षणं सुरू झाल्यापासून पहिल्या तासात होतात आणि एकूण होणाऱ्या मृत्यूंपैकी ती संख्या 50% आहे की जी पहिल्या तासामध्ये मृत्युमुखी पडणार आहे. त्याच्यामुळे या पहिल्या तासामध्ये उपचार मिळण्याला खूप महत्त्व आहे आणि म्हणून त्याला गोल्डन आवर असं म्हणतो आपण. पण दुर्दैवाने काय होतं की खूप वेळा लक्षणं समजण्यामध्ये वेळ होतो. समजल्यानंतर असणाऱ्या गैरसमजांमुळे त्याला ॲसिडिटी म्हणून उपचार केले जातात. काही वेळा
काही भ्रामक लोकांकडून पसरलेल्या गैरसमजामुळे की दरवेळी छातीत दुखलं की डॉक्टर किंवा हॉस्पिटल दुबाडणार आहेत, अशा समजुतीतून देखील काही रुग्ण येण्याचं टाळतात आणि काहीतरी अल्टरनेटिव्ह थेरपीचा विचार करतात. ही ती वेळ नाही ज्यावेळी आपण अल्टरनेटिव्ह थेरपी किंवा पैशांचा विचार करावा, कारण सगळ्यांना माहिती आहे की जीवन अमूल्य आहे. एकदा वेळ निघून गेली किंवा दुर्दैवाने कॉम्प्लिकेशन सुरू झाल्यानंतर कुठलाही जीव वाचवणं हे फार अवघड होऊन बसतं आणि आधुनिक वैद्यकशास्त्रसुद्धा तिथे अपुरं पडू शकतं. त्याच्यामुळे लक्षणं सुरू झाली, लक्षणांबद्दल अनेक जण बोलली आहेत, त्याच्यामुळे मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण एकदा लक्षणं सुरू झाली की सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे, तर सगळ्यात जवळच्या हॉस्पिटलला जिथे बेसिक उपचार म्हणजे ECG आहे, कार्डिओव्हर्शन आहे, म्हणजे डिफिब्रिलेटर नावाचं मशीन लागू शकतं आणि बेसिक उपचाराची सुविधा आहे, अशा ठिकाणी रुग्णाला घेऊन जाणं तातडीनं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर का आपण ट्रान्सपोर्टेशन बघितलं तर ते 30 मिनिटात झालं तर सगळ्यात उत्तम. जितके लवकर होईल तितकं अधिक चांगलं. त्याच्यानंतर पुढचे सगळे टप्पे हे हृदयरोगामध्ये टाईम बेस्ड गाईडलाईन्सवर चालतात. याचं कारण आहे की हृदयरोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे म्हण आहे ती टाईम इज मसल. म्हणजे प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट हा हृदयातली एक एक मसल डॅमेज करणारा असतो. जितका डिले होईल, एक साधं उदाहरण सांगितलं तर साधारणतः 10 मिनिटाचा डिले झाला तर 1 मंथ मॉर्टॅलिटी म्हणजे एका महिन्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी 7.5% वाढू शकते. म्हणजे इतका त्या काळाचं, त्या वेळेचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमाद्वारे सगळ्यात महत्त्वाचा संदेश जर का काही द्यायचा झाला तो हा असेल की ज्यांना लक्षणं आहेत, ज्यांना हृदयरोगाची शक्यता आहे, त्यांनी लक्षणांनंतर वेळ न घालवणं, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सगळ्यात जवळच्या हॉस्पिटलला वेळेत नेणं आणि वेळेत त्याचा उपचार सुरू होणं एखाद्या चांगल्या हृदयरोग तज्ज्ञाच्या किंवा जनरल फिजिशियनच्या अंडर, याच्यामध्ये अनेक जीव वाचवण्याची ताकद आहे. आता तुम्ही जसं म्हटलं तसं हे तरुण वर्गामध्ये पण होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये पण होत आहे. अशा काही दुर्दैवी घटना आपण बघतोय. आता अगदीच प्राथमिक स्वरूपाचा उपचार करायचा ठरला तर काय करता येईल, तर मला असं वाटतं की त्याला शांतपणे झोपवणं, त्याचे कपडे जर का घट्ट असतील तर ते सैल करणं. जर का तुम्हाला खात्री आहे की हे हृदयरोगाची लक्षणं आहेत, कोणीतरी डॉक्टर आहे, तर अशा वेळी ॲस्पिरिन किंवा क्लोपिडोग्रेल किंवा स्टॅटिन अशासारखी औषधं, लोडिंग डोस म्हणतो आपण त्याला, असं देणं हा प्राथमोपचाराचा पण भाग असू शकतो. पण हे सगळं करताना जर वेळ दवडला जाणार असेल तर मी म्हणेल हे सगळं करण्याचा वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा त्याला ताबडतोब रुग्णालयात हलवणं हे जास्त श्रेयस्कर असू शकेल. आणि एक आता तुम्ही म्हणालात तर डॉक्टर असं बऱ्याच ठिकाणी जनजागृती होते की CPR बद्दल. हो. बऱ्याच तरुणांना सुद्धा याबद्दल. तर तरुणांनी पण याबद्दल जागृत होणं गरजेचं आहे का? अगदी चांगला प्रश्न आहे. याला हृदय संजीवनी असं पण म्हणतो आपण मराठीमध्ये. त्याला कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन किंवा CPR असा ॲक्रोनिम आहे. आपण बघतो की बऱ्याच पब्लिक प्लेसेसमध्ये सडनली हे रुग्ण अरेस्ट होतात आणि त्यांची हृदयगती थांबून जाते आणि अशा वेळी आपण ट्रान्सपोर्ट जरी केलं आणि 10 मिनिटाच्या वरचा कालावधी व्यर्थ गेला तर त्याचा ब्रेन हा परमनंटली डॅमेज होऊन अशा रुग्णाचं आयुष्य हे टिकत नाही किंवा तो वाचत नाही. त्याच्यामुळे हृदयरोगाला अरेस्ट झाल्यानंतर किंवा पब्लिक प्लेसमध्ये जर का कोणी सडनली बेशुद्ध झाला तर CPR देणं किंवा हृदय संजीवनी देणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यासाठी आता सिम्पल प्रोटोकॉल चाललेले आहेत जे वेगवेगळ्या माध्यमातून, मीडियामधून आणि आपल्यासारख्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांमधून त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन्स होत आहेत, ट्रेनिंग्ज होत आहेत आणि मला असं वाटतं सगळ्यांनी, म्हणजे ते डॉक्टर असोत, पॅरामेडिक असोत की सामान्य व्यक्ती असोत, त्यांनी हे ट्रेनिंग घेणं आणि अशा रुग्णाला त्यावेळी महत्त्वाची CPR देणं हे अगदी जीवनरक्षक ठरू शकेल. आणि आता नुसतं कॉम्प्रेशन म्हणजे छातीवर दाब देणं एका विशिष्ट पद्धतीने याने देखील जीव वाचवला जाऊ शकतो, अशी काही संशोधनं आता प्रसिद्ध झालेली आहेत. डॉक्टर कृष्णा कोरडे यानंतरचा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. डॉक्टर, खऱ्या अर्थाने आत्ता शहरी भागामध्ये इंटरमिडिएट फास्टिंग असेल किंवा कीटो डाएटचं क्रेज खूप वाढलंय. साधारणतः आपण बघतो की सोशल मीडियावर या सगळ्याच गोष्टी सर्रास बोलल्या जातात. तर झपाट्याने वजन कमी करणं किंवा याबद्दल हृदयाला काही त्रास होऊ शकतो का आणि हे आपल्या हृदयासाठी कितपत योग्य आहे, याबद्दल तुम्ही डॉक्टर या नात्याने काय सल्ला द्याल? खरं म्हटलं तर तुम्ही प्रचंड गरजेचा प्रश्न आजच्या काळातला मांडलेला आहे. आपण जे सोशल मीडिया म्हणताय की Instagram असेल, काही इन्फ्लुएन्सर असतील, काही लोक कंटेंट क्रिएटर आहेत, रील्स बनवतात. त्यामध्ये मी सुद्धा, आम्ही सर्व आमचे हृदयरोग तज्ज्ञ जेव्हा बसतो तेव्हा बघतो, याच्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन ही कमी ज्ञानामुळे पसरवलेली आहे आणि कधी-कधी याच्यामुळे फायदा तर सोडा, परंतु ती गोष्ट कुणाकुणाच्या जीवावर सुद्धा बेतू शकते. साधा विषय डाएटबद्दल आपण करूयात की कोणतंही डाएट असो, म्हणजे क्रॅश डाएट करावं किंवा वजन कमी करण्याचे भरपूर सारे काही काही ज्यांना कोणताही वैद्यकीय आधार नाही
तसे काही प्लॅन्स आपल्या इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर वगैरे मांडले जातात. त्याच्यामुळे मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो की आपला आहार, डाएट हा नेहमीच संतुलित असावा, बॅलन्स्ड असावा. आपल्याला वजन जरी कमी करायचं तरी सुद्धा आहारामध्ये जे एक आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे आम्ही म्हणतो की मॅक्रोन्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स आणि त्याच्यामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स एवढं आपल्याला पूर्ण आहारामध्ये ही गोष्ट दैनंदिनी आपल्या शरीराची गरज असते, ती आपल्याला शरीराची गरज पूर्ण करावी लागते. आपण जर एकच गोष्ट फक्त काही काही लोकांना आजकाल जसं तुम्ही किटो डाएट म्हणाल्या की आपण कार्बोहायड्रेट खाणार नाही जेणेकरून वजन लवकर कमी करायचे, अशा रुग्णांना भरपूर वेळेस LDL म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. ज्यांना एक बॉर्डरलाईन शुगर किंवा डायबिटीज आहे त्यांना किटोसिस, किटोॲसिडोसिसमध्ये जाऊन काही काही गंभीर परिणामांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळं डाएटमध्ये जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की मॅक्रोन्यूट्रियंट्स, मॅक्रो म्हणजे काय, जे आपल्याला भरपूर प्रमाणात शरीराला लागतात, जसं की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिनं झाले, फॅट झाले, याचा एक बल्क आपल्याला आहारामध्ये लागतो. त्याच्यानंतर मायक्रोज म्हणजे जे की मिनरल्स आपल्याला हाडांकरता कॅल्शियम वगैरे ज्या गोष्टी लागतात, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर आयरन, झिंक वगैरे जी रोगप्रतिकारक शक्ती करता असते आपल्याला, असे मिनरल्स आणि व्हायटॅमिन्स हे सुद्धा आपल्याला तेवढ्याच गरजेचे शरीराला असतात. त्यामुळे कोणताही अवैद्यकीय जे की इंटरमिटंट फास्टिंग जे आपण बोललं, इंटरमिटंट फास्टिंग इज व्हेरी गुड, परंतु त्या इंटरमिटंट फास्टिंगमध्ये पण आपण शरीराचं हायड्रेशन म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये पाणी पितोय का. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे बेसिकली आपण 8 ते 12 तास फास्टिंग राहण्याचा सल्ला इन्शुलिन कंट्रोल करता वगैरे भरपूर वेळेस देतो, परंतु आपण त्यानंतर काय खातो याच्यावर सुद्धा एक प्रचंड परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे आपण डाएटमध्ये, आहारामध्ये एक वैद्यकीय किंवा कोणत्याही गोष्टीला काही आधार असली ती गोष्ट आपण करायला पाहिजे. आणि आपल्या मार्फत, सर्वांमार्फत सुद्धा सांगतो की जेही लोक वैद्यकीय किंवा कुणाच्या तब्येती संदर्भात किंवा आरोग्य संदर्भात कोणतेही रील्स किंवा काही करतात तर त्याची आपण एकदा खात्री करायला हवी की हे आपल्याला खरोखर आपण जे टाकतोय त्याच्यामध्ये किती विज्ञान आहे हे बघूनच आपण कोणतीही रील फॉरवर्ड करायला पाहिजे. मी एक सहज जाता जाता उदाहरण म्हणून सांगतो की याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या खाणे आणि त्या गोष्टी खाणे या भलेही आरोग्याकरता चांगल्या असतील, परंतु आपण रक्तपातळीची गोळी बंद करून 2 लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आपला स्टेंट किंवा आपलं बायपास नॉर्मल राहणार नाही, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण विज्ञानाच्या आधारावर आपल्या डॉक्टरांना विचारूनच काही ज्या आयुर्वेदिक गोष्टी असतील आणि काही आपल्या जुन्या काळातलं जसं जवस म्हणतो आम्ही, फ्लॅक्स इज व्हेरी गुड फॉर हार्ट, की आपण फ्लॅक्स खायला हवं. त्याच्यानंतर घरामध्ये रोज एक बीट खायला हवं, गाजर खायला हवं. अशा काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण नक्की पाळाव्यात, परंतु कोणत्याही गोष्टीचा एक ज्याला आपण म्हणतो अतिरेक व्हायला नको, की ही गोष्ट केल्याने हे होतं म्हणून आपण वैज्ञानिक गोष्टीचा आदर कमी करणार. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर श्रद्धा रुनवाल यांना आहे. डॉक्टर, आत्ताच्या काळामध्ये खास करून 25व्या वर्षी ज्या तरुणी आहेत त्यांच्यामध्ये PCODचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय. तर आत्ता झालेला PCOD हा वयाच्या 45व्या वर्षी आपल्या हृदयाला घातक ठरू शकतो का? त्यामुळे हृदयाला किंवा हृदयामध्ये आपण असं म्हणू शकतो की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढू शकतं का? किंवा अनियमित पाळीमुळे कुठल्याही तरुणीला पुढे जाऊन हा त्रास संभवू शकतो का? याबद्दल तुम्ही डॉक्टर या नात्याने काय सांगाल? डेफिनेटली आता लॉंग टर्म स्टडीज झालेल्या आहेत, कारण PCODचं प्रमाण आता फिमेल्समध्ये इतका वाढलेलं आहे. त्यांचे लॉंग टर्म स्टडी झालेले आहेत की ज्यांना कमी वयात PCOD होतो त्यांना पुढे चालून CV रिस्क म्हणजे हृदयरोग होण्याची शक्यता असते आणि त्यासोबतच एखाद्याला स्ट्रोक पण होण्याची शक्यता असते. तर महत्त्वाचं काय हे आपण अर्ली स्टेजला पिकअप केलं पाहिजे. तर PCODमध्ये 4 मुद्दे असतात की PCODमध्ये बॉडीमध्ये चेंजेस काय होतात. एक तर महत्त्वाचं इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात, म्हणजे इन्सुलिन जास्त प्रमाणात शरीरात असतो, पण तो इन्सुलिन काम करत नाही. त्याच्यामुळे पेशंटची प्रवृत्ती ती डायबिटीसकडे जाते. तर डायबिटीज होण्याची रिस्क PCODच्या पेशंटमध्ये असते, म्हणून त्यांनी दरवर्षी आपलं HbA1c चेक केलं पाहिजे आणि फास्टिंग आणि पोस्ट मील चेक केलं पाहिजे. आणि यात जर आपल्याला डायबिटीज आढळलं असेल तर त्याची आपण ट्रीटमेंट केली पाहिजे. सेकंड मुद्दा असा असतो की PCODच्या पेशंटमध्ये ब्लड प्रेशर पण वाढवण्याचे चान्सेस असतात. तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 40% PCODच्या पेशंटमध्ये एक एज नंतर ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस असतात. तर आपण नियमित आपलं ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे जर आपल्याला PCODची हिस्ट्री असेल. तसंच एक नॉक्टर्नल नॉन डिपोज म्हणून असतात की झोपेमध्ये नॉर्मली ब्लड प्रेशर आपलं कमी झालं पाहिजे.
आणि हा ब्लड प्रेशर जर झोपेत जो नॉर्मली कमी झाला पाहिजे 10% जर तो होत नसेल, तर अशा पेशंटमध्ये पुढे चालून कार्डियाक रिस्क असते. तर आपण आपलं ह्या गोष्टी 24 आवर ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंगमध्ये आपल्याला दिसून येतात. तर जर आपल्याला पीसीओडीची रिस्क असेल, तर आपण ह्या गोष्टींचं नियमित चेकअप केलं पाहिजे. तिसरा मुद्दा असतो की लठ्ठपणा. पणामुळे काही इन्फ्लमेटरी मार्कर्स शरीरामध्ये वाढतात, जसे की HSCRP, ट्रायग्लिसराइड्स आणि होमोसिस्टीन. तर होमोसिस्टीन आणि HSCRP जेव्हा हे मार्कर्स पीसीओडीच्या पेशंटमध्ये वाढतात, तर त्याच्यामध्ये अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये किंवा ब्रेनच्या रक्तवाहिनीमध्ये अ, रक्ताची गुठळी होण्याची शक्यता असते, ज्याला आम्ही प्लाक्स म्हणतो. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपण आपला ॲन्युअल चेकअप कार्डियकच्या दृष्टीने केलं पाहिजे. एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पीसीओएस हा मोठ्या प्रमाणात आता तरुणींमध्ये होतोय. तर पीसीओएस झाल्यानंतर वयाच्या 45व्या वर्षी खऱ्या अर्थाने हार्ट अटॅक येऊ शकतो का? स्टार्टिंगला तेच बोललो की लाँग टर्म स्टडीज जे दाखवलेले आहेत, तर 60% चान्स असतात जर तुमचं पीसीओडी अनट्रीटेड असेल, किंवा पीसीओडी झाल्यावर पण जर तुमचं वजन कमी झालेलं नसेल, जर तुम्हाला प्री डायबेटिकमध्ये तुम्ही असाल आणि नंतर तुम्हाला डायबिटीज झालेला असेल, जर तुमचे इन्फ्लमेटरी मार्कर्स नेहमीच वाढून येत असेल, नेहमी तुमचा HSCRP वाढलेला असेल, होमोसिस्टीन लेवल्स वाढलेले असेल, तर डेफिनेटली तुम्हाला कमी वयात हृदयविकार होऊ शकतो. आणि तिसरं, या पीसीओडीच्या पेशंटमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल्स पण वाढलेले असतात, स्पेशली ट्रायग्लिसराईड आणि LDL कोलेस्ट्रॉल हे वाढलेले असतात. जो जो बॅड कोलेस्ट्रॉल असतो आणि जो गुड कोलेस्ट्रॉल असतो, HDL कोलेस्ट्रॉल हा कमी असतो. तर आपण जर ॲन्युअल चेकअप करून आपलं लिपिड प्रोफाईल चेक करत राहिला, तर आपण त्या हार्ट अटॅकच्या स्टेजवर पोहोचणार नाही. आपण जे मेडिसिन असतात कोलेस्ट्रॉलचे, ह्याने आपण आपलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करून आपण हार्ट अटॅक प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे ज्या तरुणी आता विचार करतायत, खरंच ही खूप महत्वाची गोष्ट आता डॉक्टरने सांगितली की आत्तापासूनच आपण स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. खरं तर ही चर्चा अशीच रंगत राहावी असं मलाही वाटतंय, पण वेळेअभावी आपण या चर्चेला विराम देणार आहोत. पण जाता जाता मला डॉक्टरांना विचारायला आवडेल की जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय थोडक्यात सल्ला द्याल, डॉक्टर मिलिंद खर्चे? अर्थातच ह्या माध्यमाद्वारे मी सर्व तरुणांना काही सांगू इच्छितो. म्हणजे जसं मी आता आपण चर्चा केली आहे की काही जे हिडन ट्रिगर्स आहेत त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अर्थातच आपली झोप नियमित असली पाहिजे आणि कुठलाही एक क्रॉनिक किंवा ज्याला आपण म्हणू नेहमी असणारा ताणतणाव जर आपल्यावर असेल कुठल्याही कारणाने, तर त्यातून आपण कुठेतरी ऑफ घेतला पाहिजे, आपण रिलॅक्स झालं पाहिजे. आणि काही बेसिक तपासण्या जसं आपल्या चर्चेमध्ये सांगण्यात आलं आहे, त्या करून आपल्याला मेटाबॉलिक सिंड्रोम नाही आहे, आपल्याला पोटाचा घेर आपला मोठा नाही आहे हे बघणे आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्रास नसतानाही आपण काही पर्याय शोधून आपल्या हृदयाची तब्येत किंवा आपल्या हृदयाची स्थिती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे गरजेचं आहे, जर आपल्याला तरुण वयातील हृदयविकाराचे प्रमाण कमी करायचे असेल तर. डॉक्टरांनी तरुणांसाठी खूप चांगला सल्ला दिला. यानंतर मी डॉक्टर महेश देशपांडे आपल्याला विचारणार आहे, आपण तरुणांसाठी किंवा जे खास करून शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत आणि आपण जसं म्हणतो की हा शुगर बेल्ट आहे, इकडे ऊसतोड कामगार आहेत, त्यांच्यासाठी आपला विशेष सल्ला काय असेल अगदी थोडक्यात? मला असं वाटतं की सगळ्यात पहिले पण हे समजलं पाहिजे की 40च्या आत होणाऱ्या हृदयरोगाच्या मृत्यूंचं प्रमाण साधारणतः 25% पोहोचलंय. हा भारतासारख्या देशासाठी जिथे एका व्यक्तीवर पूर्ण कुटुंब चालतं, हा एक अलार्मिंग आकडा आहे. मी म्हणेल की काही सोपे आणि साधे उपाय जर का आपण केले, तर हा आकडा आपण नक्कीच रिव्हर्स करू शकतो. आनंदाची गोष्ट अशी की 80% असे मृत्यू हे काही साध्या सोप्या उपायांनी थांबवता येऊ शकतात. अगदी तरुणांच्या भाषेत सांगायचं झालं तर याला 5, 4, 3, 2, 1 असा फॉर्म्युला म्हणू. 5 काय आहे, तर 5 पोर्शन तुम्हाला हेल्दी फूड पाहिजे. हेल्दी फूड म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे 5 पोर्शन म्हणजे 5 वाट्या साधारणतः हिरव्या पालेभाज्या, फळं आणि नॉन प्रोसेस्ड म्हणजे याच्यावर प्रक्रिया केलेली नाही असं रॉ फूड तुम्ही खाल्लं दिवसभरामध्ये, तर बऱ्याचशा अवांछित गोष्टींचा शिरकाव तुमच्या आहारात होणार नाही. 4 काय, तर 4 किलोमीटर किंवा साधारणतः 30 ते 40 मिनिटाचा दररोजचा व्यायाम, 4 किलोमीटर चालणं असेल किंवा 30 मिनिटाचा कुठलाही मध्यम तीव्रतेचा व्यायाम, ज्याला मॉडरेट स्ट्रेस म्हणतो आपण. खूप अगदी हाय इंटेन्सिटी करण्याची गरज नाही, कारण दुर्दैवाने खूप हाय इंटेन्सिटी करणाऱ्यांमध्ये सुद्धा
काही वेळा हृदयरोगाचं प्रमाण पॅराडॉक्सिकली वाढलेलं सापडतं. 5, 4, 3 मूलभूत अंक अशी आहेत की जी आपल्याला प्रत्येकाला आपली माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये बॉडी मास इंडेक्स, तुमचं वजन आणि उंची याचं गुणोत्तर ज्याला म्हणू आपण, एक आहे शुगर आणि तिसरं आहे ब्लड प्रेशर किंवा रक्तदाबाचे आकडे. 2 वर्षातनं 2दा तरी तुम्ही बेसिक तपासण्या केलेल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये तुमचं ब्लड प्रेशर असेल, साखर असेल आणि कोलेस्ट्रॉल असेल. विशेष करून त्या सगळ्यांनी जे रिस्क ग्रुपमध्ये जातात, म्हणजे 40 वर्षाच्या पुढचे सगळेच जण आणि कमी वयाचे पण ज्यांना काही विशिष्ट पद्धतीची रिस्क फॅक्टर्स आहे. आणि 1 तास उठल्यानंतर आणि 1 तास झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम जर का तुम्ही बंद केलात, जो की या तरुण वर्गामधला एक मोठा रिस्क फॅक्टर आहे, जो स्लीप डिप्रायव्हेशनचं पण कारण आहे आणि तरुण वयातल्या मृत्यूंसाठी पण अप्रत्यक्षपणे जबाबदार घटक आहे. तर असा 5, 4, 3, 2, 1 चा रूल मी तरुणांना सांगेल, हा पाळला गेला तर आपण 80% मृत्यू वाचवू शकतो. खूप महत्वाचा सल्ला आपण डॉक्टर दिलात. यानंतर मी डॉक्टर कृष्णा कोरडे यांना विचारणे. डॉक्टर, तुम्ही परखड आत्ता बोललात, तसाच कुठला असा परखड सल्ला तुम्ही आमच्या प्रेक्षकांना द्याल जो की खूप गरजेचा आहे हृदयरोगासाठी? खरं म्हटलं तर हृदयरोग आणि सर्वच आजारांबद्दल असेल किंवा आपण जेवढेही श्रोते आहेत, आपले एक ओव्हरऑल आरोग्याबद्दल एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो, की जीवन हे अमूल्य आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी येतील जातील, परंतु ज्यांचं शरीर वैभव, ज्यांचं आरोग्य हे ज्यांच्या हातात आहे, हे आपल्या कोणत्याही गोष्टीची तुलना आरोग्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी सर्वप्रथम आनंदी राहणं शिकलं पाहिजे. की आनंद कशाला म्हणतात, की प्रत्येक गोष्ट हे तुम्ही सुख समाधान आणि त्या गोष्टीला सोबत एक चलून, कारण की जे आता डॉक्टर खर्चे सरांनी सांगितलं की स्ट्रेस, कॉर्टिसॉल हा मुद्दा आता जगभर प्रचंड या गोष्टीवर संशोधन होत आहे, की आपण सर्व चांगलं करून सुद्धा फक्त स्ट्रेस अशी एक गोष्ट आहे की जी तुम्हाला निरोगी राहू देणार नाही. त्यामुळे आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे की एक जसे गांधीजी म्हटले होते गावाकडे चला, तसंच आपण जे एक 80-70च्या दशकामध्ये ज्या आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती होत्या, त्या पद्धती परत म्हणजे मिलेट्स खाणे, पूर्णधान्य घेणे, प्रोसेस फूड्स किंवा जे पण आपण पॅकेटमधलं खातो ते सर्व बंद करणे, या गोष्टींसोबतच एक 45-50 मिनटं आपल्या शरीराकरता व्यायाम करणे, जेणेकरून एक हॅपी हार्मोन जे आम्ही डोपामिन म्हणतो, की जो रोज सकाळी 1 तास व्यायाम करतो त्यांचा मूडही दिवसभर चांगला असतो, त्यांना एक आनंदी वातावरणात काम करायला भेटतं आणि शरीरातही भरपूर गोष्टी जोपर्यंत आपण व्यायाम करणार नाही, आपल्याला व्यायामाची सवय राहणार नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. म्हणून एकदम कीप इट व्हेरी सिम्पल, की आपण आनंदी राहा आणि निरोगी राहा. खूप महत्त्वपूर्ण सल्ला तुम्ही दिला. यानंतर मी डॉक्टर श्रद्धा रुणवाल यांच्याकडे येणार आहे. डॉक्टर, खास करून महिलांसाठी तुम्ही थोडक्यात काय सल्ला द्याल? महिलांसाठी मी हे सांगू इच्छिते, की तुमच्या फॅमिलीचं हेल्दी हार्ट ठेवण्यासाठी तुमचंच सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे. कारण फर्स्ट 3च गोष्टी महत्त्वाच्या असतात हेल्दी हार्टसाठी. एक आहे डाएट, सेकंड आहे एक्सरसाइज आणि थर्ड आहे चेकअप. तर डाएटमध्ये आपण ऑइल कमी केलं पाहिजे. चांगले ऑइल आपण वापरले गेले पाहिजे. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल हा कोलेस्ट्रॉलसाठी खूप चांगला असतो. तसेच कच्ची घाणीचा तेल, दिस इज गुड टू मेंटेन अ हेल्दी हार्ट. दुसरं, जेवणात तुपाचं प्रमाणही आपण कमी केलं पाहिजे. डालडा तूप तर चांगला नसतोच, पण तूप आणि तेल दोन्ही फॅटच असतात. तर ह्या दोघांचं प्रमाण आपण आपल्या स्वयंपाकात कमी केलं पाहिजे. तिसरं असतं मीठ. मीठ हा पर डे पर पर्सन 1 चमच्यापेक्षा कमी, म्हणजे एका माणसाच्या भागाला 1 चमचाच्या वरती मीठ नाही गेलं पाहिजे. तर तुमच्या फॅमिलीला बीपीपासून तुम्ही दूर करू शकतात. एक झालं डाएट, सेकंड आहे एक्सरसाइज. तुम्ही स्वतः रोज स्वतःसाठी एक 30 मिनिटं काढायला पाहिजे आणि तुमचं बघून तुमचे फॅमिली मेंबर्सला आपण मोटिवेट केलं पाहिजे, की 30 मिनिटं आठवड्यातून फक्त 5 दिवस आपण आपल्यासाठी जर काढले, जी काही एक्सरसाइज तुम्हाला आवडतं, कुणाला वॉकिंग आवडतं, कुणाला स्विमिंग, बॅडमिंटन, व्हॉटएव्हर फॉर्म जे एक्सरसाइज आपल्याला आवडतं, 30 मिनिटं आपण आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस केले पाहिजे. आणि थर्ड, ॲन्युअल हेल्थ चेकअप. एक 35 इयर्स नंतर ॲन्युअल हेल्थ चेकअप प्रत्येकाने केलं पाहिजे. त्याच्यात मी फक्त 4 टेस्ट सांगणार. एक आहे ECG, इको, स्ट्रेस टेस्ट आणि लिपिड प्रोफाईल. ECG, इको, स्ट्रेस टेस्ट, लिपिड प्रोफाईल या 4 टेस्ट जर आपण केला, तर आपण जर हृदयविकाराकडे जात आहोत, तर हे कधीच मिस होणार नाही.
खूप महत्वाची माहिती खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलीत. डॉक्टर, तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात, कारण मी समजू शकते आपल्या सगळ्यांचाच टाइम खूप महत्वाचा आहे. तुम्ही इथे आलात त्यासाठी पुनश्च एकदा मी तुमचे खूप खूप आभारी आहे. हृदयरोगाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही सुद्धा जोडले जाऊ शकता दिल से दिल तक हेल्दी हार्ट या मोहिमेसोबत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबच्या माध्यमातून. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, काळजी घ्या. धन्यवाद.